मुलाला सुद्धा लग्नासाठी फोर्स केला जातो. सतत सतत पाहुणे आणणं, सतत कुठं कॉलेज असेल तिथनं घरी बोलावणं, म्हणजे त्याचा अभ्यास बी होत नाही, काहीच होत नाही. मग त्यापेक्षा ते लग्न करून गेलेलं बरं असं समजतात. बरोबर का? आता समजा तुमचं काम सरकारी ऑफिसमध्ये आहे आणि तुम्ही जर गेला तर तुम्हाला दरवर्षी हातमध्ये पण येऊन देत नाहीत. जे व्यक्ती दारू पितात का नाही त्यांना असंच बाहेर काढलं जातं. ते जाऊ द्या, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बसमध्ये जर गेला तर तुम्हाला ढकलून बाहेर दिलं जातं, कारण सार्वजनिक ठिकाणी अलाउडच नाही व्यक्ती अशा गोष्टी करणारी. आता मजेशीर गोष्ट आहे का, जे राजकारणी लोक असतात का नाही, ती लोक आहे का नाही अशीच आपलं 100-200 रुपये घालून आपली कामं करून घेतात. आता बघा, मोलमजुरी करायला गेलं तरी 800-900-1000 रुपये एका व्यक्तीला दिलं जातं. आणि जर आता ही लोक किती उशिरात बघा 100-200 रुपये आपलं पाजून कामं करून घेतात. तर असाच विषय बघा, आमच्या गावात सुद्धा असा विषय झाला होता.